श्री गणेशाय नमः. आयशी श्रोत्यांची युक्ती ऐकोनी वक्ता करी विनंती. सावध होऊन या चित्ती यथा निगुती ऐकावे. 93 नंतरची हनुमान विसरला देहस्फूर्ती. 93 नंतर 96 घेतली. 93 का नाही रे. हनुमान विसरला ध्येय स्फूर्ती. हृदयी कोंदला श्री रघुपती. ऐशे ऐकोने निश्चिती आज्ञापिती जरी श्रोते. ग्रंथ करते संत एकनाथ महाराज सांगतात, मायबापांनो, संत सज्जनांनो, त्या ठिकाणी हनुमानजी देहस्फूर्ती विसरलेली आहेत. आणि देहस्फूर्ती विसरल्यानंतर का विसरले तर हृदयात राम कोंदला. आणि हे ऐकल्यानंतर श्रोते जर आज्ञा देत असतील तर सांगतो म्हणले. कारण वक्त्याचं कसं असतं, श्रोतेच्या मनावर असतं महाराज. श्रोते जर त्या ठिकाणी सावध असतील, श्रोते जर त्या ठिकाणी ऐकण्याबद्दल सजग असतील किंवा इच्छुक असतील तर विश्लेषण करावं, नाहीतर आटोपतं घ्यायचं असतं. त्यामुळं श्रोत्यांना जर प्रश्न विचारायचा असेल किंवा हनुमंताच्या अंतकरणात राम कस काय कोंदला, कारण समोरच्याच्या बघितल्यानंतर आपल्या अंतकरणात आपोआप भावना उत्पन्न होते. एवढा वेळ चंद्रसेनेचं वर्णन केलेलं आहे. त्यानंतर हनुमंताची झालेली स्थिती तुम्ही विनंती केली तर सांगतो. दशरथी श्री रघुनंदन पाहता त्यांची मूर्ती सगुण. त्याचे एवढे महिमान फळते कोण निर्गुणाचे. आणि दाशरथी रघुनंदन, दशरथाचा मुलगा असणारा सगुण साजीर रूप असणारे रामचंद्र प्रभू जर बघितले तर त्याचे एवढे महिमान, मग निर्गुणाचं तर किती असेल. होय, नाथ महाराज फक्त निर्देश करतायत किंवा निर्गुणाचं महिमान नेमकं किती असेल सांगता येत नाही. विचाराल तर सांगण्याचा प्रयत्न करतो असं सांगतायत. परवस्तूची होता प्राप्ती जैशी तिची फळश्रुती. ते त्वा सगुण ध्यानम स्थिती तैशी निश्चिती स्थापिली. परवस्तूची प्राप्ती झाल्यानंतर जैसी तिची फळश्रुती. पर म्हणजे कोणती आहे, जी आकलनीय नाही अशी परवस्तू म्हणजे निर्गुण. निर्गुण वस्तू म्हणजेच परमात्मा त्या ठिकाणी सापडल्यानंतर, मिळाल्यानंतर, त्याच्याशी अंतकरण एकरूप झाल्यानंतर जी फळश्रुती आहे, ती फळश्रुती सगुणाच्या ध्यान स्थितीनं निर्माण होते. कशानं? ध्यान स्थितीनं निर्माण होते. आणि त्या ध्यान स्थितीचं त्या ठिकाणी सांगू लागले, तैसा निश्चिती स्थापिली. तिच्या अंतकरणातला राम हनुमंताच्या अंतकरणात तसा स्थापला जसा समाधीत योग्याला चैतन्याची आत्मानुभूती होते, तशा प्रकारे प्रभूची अंतकरणातली अनुभूती हनुमंताला होऊ लागली. ऐशी श्रोत्यांची युक्ती ऐकोनी वक्ता करी विनंती. सावध होऊन या चित्ती यथा निगुती ऐकावे. ऐशी श्रोत्यांची युक्ती. श्रोत्यांची युक्ती कोणती आहे हो? जसे चंद्रसेनेला राम पाहायला मिळाले, चंद्रसेना राम ध्यानात असताना जशी अनुभूती अंतकरणातून हनुमंताला झाली, जशास तशी अनुभूती आपल्याला व्हावी ही श्रोत्यांची युक्ती आहे. आणि ही श्रोत्यांची युक्ती कळाल्यानंतर वक्ता विनंती करू लागला, म्हणजे तुमची जर युक्ती असेल आणि तुम्हाला जर आवड असेल तर तुम्ही फक्त काय करा, सावध होऊन बसा, मी मात्र यथानिगुती सांगेल. अशा प्रकारे नाथ महाराज बोलत आहेत. अनुमाजी ब्रह्मपूर्ण हे तो प्रसिद्ध वदे वचन. काही रीते नाही जाणा जग संपूर्ण परब्रह्म. आणि नाथ महाराजांनी वेदांत सांगायला सुरुवात केला. महाराज काय सांगितलं? अनुमाजी ब्रह्मपूर्ण. कशामध्ये ब्रह्म आहे? अणुमध्ये ब्रह्म आहे. अणु कशाला म्हणतात?
पदार्थाच्या लहानात लहान कणाला काय म्हणतात दादा? अणु म्हणतात. आणि त्या अणुमध्ये ब्रह्म आहे हे तो प्रसिद्ध वदे वचन, हे शास्त्र प्रसिद्धतेनं त्या ठिकाणी बोलत असतं. त्यामुळं भगवंताशिवाय जगामध्ये रिकामा असं काहीच नाही, संपूर्ण जग परब्रह्मानं भरलेलं आहे असं सांगताय. आपुले स्थान न सोडून कार्यकारणी होय उत्पन्न महामहत्वादी त्रिगुण ब्रह्मापासून झाले. बर ब्रह्म आपलं स्थान सोडतं का? नाहीये. आपलं स्थान न सोडता कार्य कारणानं उत्पन्न होतं आणि महामाया, महातत्व आणि त्रिगुण या त्रिगुणांच्या माध्यमातून, मायेच्या माध्यमातून आणि तत्वांच्या माध्यमातून, किती तत्व आहेत? पंचमहाभूत आहेत. एका महाभूताची 25 तत्व आहेत. अशा पद्धतीमध्ये देह बनलेला आहे किंबहुना प्रकृती हे विश्व बनलेलं आहे. आणि या सर्व तत्वाचं मूलतत्व ब्रह्मतत्व आहे असं नाथ महाराज सांगतात. धरणी आदी पंचभूते तेथोनी पावली जनाते परंतु मुकली ब्रह्माते हे कोणाते न बोलावे. धरणी सहित पंचमहाभूत कुणापासून बनले? होय, सगळं जग पंचमहाभूतांपासून बनलंय. पण ती पंचमहाभूत कुणापासून बनलेली आहेत? ज्या चैतन्यापासून जन्मले तेथोनी पावली जननाते. परंतु तिथून पावले, जन्माला प्राप्त झाले, परंतु ज्याच्यापासून जन्मलोय त्याला विसरले आणि मग मात्र त्यांच्याकडून ते बोलणं शक्य नाही आहे, किंबहुना ते त्यांच्या लक्षात येत नाही आपली उत्पत्ती कशापासून झालेली आहे असं सांगतायत. सुवर्णापासून नग झाला तरी सुवर्णत्वा काय मुकला त्याशी अधिक लाभ झाला नाम पावला अलंकार. होय, सोन्यापासून अंगठी बनली आणि ती अंगठी जर पुढं ठेवली आणि विचारलं हे काय आहे तर माणसं काय म्हणतील? अंगठी आहे. बरोबर आहे. पण अंगठी झाली याचा अर्थ आता ते सोनं नाही का? अंगठी आहे पण ती कशाची अंगठी आहे? सोन्याची अंगठी आहे. बरं, तिला किंमत अंगठी आहे म्हणून आहे का सोन्याची आहे म्हणून आहे? होय, ती सोन्याची आहे म्हणून किंमत आहे. अंगठी तर रबराचीच आहे पण ती रुपयाला 2 येतात आणि सोन्याची असेल तर 50,000ला 1 आहे की नाही? अशा प्रकारचा फरक पडतो. तशा प्रकारे सर्व पंचमहाभूत कशापासून बनलेली आहेत? ब्रह्मतत्वापासून बनलेली आहेत. परंतु आपण म्हणतो सर्व पृथ्वी किंबहुना सर्व प्रकृती पंचमहाभूतांपासून बनली आहे. पण पंचमहाभूत ब्रह्मतत्वापासून बनलेली आहेत. अज्ञानी लोक त्याला अंगठी म्हणतात आणि ज्ञानी लोक त्याला सोन्याची अंगठी म्हणतात. हा फरक आहे. आणि ज्याला अंगठी आवडते तो रबराची घालून फिरतो, पण ज्याला कळतं ते सोन्याची घालून फिरतो. तसंच आहे, प्रत्येक जण तो आहे ज्ञानी जो मी रामाचा आहे म्हणतो, किंवा रामाशिवाय ज्याला काही आहे वाटतं ते मात्र अज्ञानी आहेत. म्हणजे ब्रह्म हे सत्य आहे, जग हे मिथ्या आहे हा सिद्धांत नाथ महाराज पटवत आहेत. देवी जे जे आले व्यक्ती ते ते ब्रह्मरूप निश्चिती मग पूर्ण अवतार श्री रघुपती ब्रह्मपूर्ती केवी नव्हे. आणि नाथ महाराजांनी सांगितलं जे जे व्यक्त रूपाला आले ते ते ब्रह्म आहेत. फक्त रामचंद्र प्रभू हे पूर्ण ब्रह्म आहेत आणि तुम्ही आम्ही अपूर्ण ब्रह्म आहेत, अज्ञानी ब्रह्म आहेत. आपण ब्रह्म आहोत याचा विसर पडलेल्या भ्रमातली ब्रह्म आहोत. होय, आपण भारतात आहोत, परंतु आपण जर भारताचे आहोत हे विसरलो आणि जर वाटू लागला आपण पाकिस्तानात आहोत तर भीत का नाही माणूस भारतात असून सुद्धा. आता भारताचंच पाकिस्तान बनलाय ते दुर्दैव. भारतातच गोळ्या घालायला लागलेत. हे असं का होतं तर आपण कोण आहोत याचा विसर पडल्याचा परिणाम आहे. कारण सूत्र आहे, विसरला तया थोर झाली हानी पचती लखानी 84च्या. म्हणून
रामचंद्र प्रभू हे पूर्ण अवतार पूर्ण ब्रह्म आहेत. आणि ते का ब्रह्म नाहीत म्हणजे सामान्य व्यक्तीला जर वाटलं रामच ब्रह्म आहेत तर नाथ महाराजांनी सांगितलं तसं नाही. सर्व जग ब्रह्म आहे, परंतु रामचंद्र प्रभू हे व्यापक ब्रह्म आहेत, पूर्ण ब्रह्म आहेत असं सांगतात. अनुही परिब्रह्मत्वेशी काही न नसता प्रतापाशी, हा तरी प्रतापाची राशी ब्रह्म तो याशी केवी नशे. होय, अणूमध्ये ब्रह्म आहे, बरोबर आहे. आणि अणूपासून जग आहे. जगाची उत्पत्ती कशापासून आहे? अणूपासून आहे. गुरुजी, सर्वात लहान काय आहे? अणू आहे. आणि सगळं जग कशाला घाबरते? कोणत्या बॉम्बला घाबरते? अणुबॉम्बलाच घाबरतं. कारण त्याच्यात ब्रह्म आहे. ज्याच्यात ब्रह्म आहे त्याच्यात सामर्थ्य आहे. म्हणून माणसात धन आहे, जीवन हेच धन आहे. आणि ज्या दिवशी माणूस जातो त्या दिवशी म्हणतात निधन झालं, म्हणजे धन गेलं. असो, ज्या ठिकाणी ब्रह्म आहे, अणुही परिब्रह्मत्वेसी आणि काही नसता प्रतापासी. अणु हा लहान आहे, त्याच्याजवळ ब्रह्मच आहे, पण बाकी काय? काहीच नाही. अतिसूक्ष्म आहे तरी सुद्धा त्याचा काय आहे? प्रताप आहे. हा तरी प्रतापाची राशी. अणुजवळ प्रताप आहे, रामाजवळ प्रतापाची राशीचे राशी आहे. मग त्याच्याजवळ ब्रह्मत्व नाही असं कसं म्हणाल? असं श्रोत्यांना नाथ महाराज बोलतात. ज्याचे ग्रही सर्व संपत्ती आणि स्वामित्व लोकाप्रती, भगवद्गीते श्रीपती माझी विभूती ते म्हणे. होय, ज्याचे ग्रही सर्व संपत्ती, ज्याच्या घरी सर्वच आहे आणि जगामध्ये स्वामित्व आहे, तर त्याला काय म्हणावं? भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे की तो माझी विभूती आहे. ज्याच्या घरी सर्व आहे म्हणजे काय? ऐका, यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंतो. या 6 गोष्टी बहुधा राजामध्ये असतात, म्हणून राजा विभूतीनो भगवान. राजा भगवंताची विभूती आहे म्हटलं गेलेलं आहे. ही 6 गुण राजातही नसतात, पण राजा हा माझा अंश आहे म्हणून सांगितलेलं आहे भगवंतानं. तशा प्रकारे रामचंद्र प्रभूंमध्ये तर हे सगळं ओतप्रोत भरलेलं आहे. शास्त्रार्थानं वेदांताच्या माध्यमातून राम हे पूर्ण ब्रह्म आहेत आणि ते पूर्ण ब्रह्मत्व हनुमंताच्या अंतकरणात प्रगट झालेलं आहे, जे चंद्रसेनेच्या हृदयात ठसवलेलं आहे असं सांगतात. ऐशा राजियाच्या चळता नित्य सेविती श्री रघुनाथा, ज्याचा चतुरानन खेळता वंदे माता शंकर. होय, ऐशिया राजियांची चळथा. असे राजे, अगोदरच्या ओवीत राजा हा माझी विभूती आहे सांगितलं. असे सगळे राजे कुणाचं भजन करतात? रामाचं. होय, 6 गुण ऐश्वर्य नरेंद्र मोदी साहेब आहेत. 6ला 6 गुण आहेत, कोणता कमी आहे? यश आहे, श्री लक्ष्मी आहे, औदार्य आहे, ज्ञान आहे, वैराग्य आहे. 6 गुणवरी आहेत तरी भगवंताचे भक्त आहेत. हा सर्वश्रेष्ठ गुण आहे महाराज. त्यानंतर किती राजे आहेत? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असतील, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असतील, सगळे कुणाचे भक्त आहेत? प्रभू रामचंद्राचे भक्त आहेत. म्हणून सांगू लागले श्रीराम चुडामणी रघुवीर, सर्व राजियांची चळता नित्य सेविती श्री रघुनाथा. आणि ज्याचा चतुरानन खेळता, ज्याच्या घरी भगवान त्या ठिकाणी ब्रह्मदेव खेळतो, इतकं वैभव ज्याचं आहे त्या रामाला ब्रह्म का म्हणू नये असं नाथ महाराज श्रोत्यांना प्रश्न करत आहेत. श्रीराम चुडामणी रघुवीर, जाशी वंदिती नरसुरवर, पूर्ण ब्रह्म का निर्धार, केविसाचारण मानावा. होय, ज्याला भगवान शंकर वंदन करतात. एक सोपी गोष्ट आहे महाराज. लेकरू जर बापासोबत आलं, बाप पाया पडला की लेकरू काय करते? पाया पडतं, विषयच नाही. येथं वडील जे जे करीतीन तया नाम धर्म ठेवीती. सर्वात वडील कोण आहेत महाराज? देवादिदेव भगवान शंकर ज्याचं भजन करतात ते श्रीरामचंद्र. श्रीराम चुडामणी रघुवीर,
सर्व वीरांमध्ये श्रेष्ठ प्रभू रामचंद्र आहेत, ज्यांना नर सुरवर सर्वच वंदितात, ते परमात्मा परब्रह्म आहेत, हा निर्धार का सत्य मानू नये? मला बरेच लोक म्हणतात राम दशरथाचा पोरगा होता आणि त्याला देव कसं म्हणावं? होय, त्याला देव कसं म्हणावं? हे अज्ञान आहे महाराज. या प्रकृतीचं जर मूळ बघितलं गेलं तर खोल आहे. ज्या वेळेस मला सांगा, घराचा मालक आहे, त्यानं घर बांधलं, मग घरात कशात कुठून यायचं असतं? दरवाजातून. घराचा मालक काय वरून येतो का? जे प्रकृतीनं नियम लावलेले आहेत तो मालक सुद्धा दरवाजातूनच येतो, पाहुणा सुद्धा दरवाजातूनच येतो. तसं प्रकृतीमध्ये जन्म घेत असताना कुणाच्या तरी पोटाला जन्म घ्यावा लागतो. हा नियम ज्या भगवंतानं लावलेला आहे, तेच भगवान ज्या ज्या वेळेस अवतार घ्यायचा असतो त्या त्या वेळेस कुणाच्या तरी घरी अवतार घेतात. मग ते कुणाच्या तरी घरात अवतार घेतला याचा अर्थ ते ब्रह्मांडाचे मालक नाहीत असं म्हणावं का? ते अज्ञानाचं लक्षण आहे. एवढे परमप्रतापी परम पुरुष असणारे परमात्मा राम आहेत, त्यांना ब्रह्म म्हणावं असं नाथ महाराज पटवतायत. आणि काही दुसरा अर्थ, रावण भय सूर समस्त, श्री सागर जाऊन त्वरित रमाकांत प्रार्थिला. आणि आणखी एक गोष्ट आहे म्हणले, रावणाची भीती जगात सगळीकडे झाली आणि क्षीरसागरा जाऊन त्वरित. सगळेजण कुठे गेले? भगवान श्री विष्णूकडे गेले आणि देवाची प्रार्थना केली. त्यावेळेस हा अवतार झालेला आहे. देवाला मानितच नाही म्हणणारे काल जेव्हापासून डोसक्यात गोळ्या खाल्यात, कलमा पडायला लावलाय, तेव्हापासून म्हणाले बाबा आपल्या आपल्या देवाची भक्ती करावं लागते. कसं असतं, रट्टे बसू लागले की मग सुधरत असते महाराज. बापाला शिव्या देणारे बी 2 झपके दिले की बाबो म्हणते मार लागले. बरोबर आहे का? घरी बापाला उलट बोलणारे सुद्धा काय म्हणते? मार बसल्या बसल्या बापो म्हणते, मायो म्हणते. काटा मोडल्या माणूस काय म्हणते? मायो म्हणत. तसं येते. अज्ञानी जीव संकटात देवाचं अस्तित्व मानतं आणि ज्ञानी जीव सदोदित भगवंताचं अस्तित्व मानतो. आणि ज्ञानी आणि अज्ञानी यांनी मानलं नाही मानलं तरी त्या भगवंतपणाला फरक पडत नाही. ते सदोदित ब्रह्म आहेत अशा प्रकारे त्या ठिकाणी सांगू लागलेले. त्यांचे ऐकून या स्तवन शेषशाही श्रीनारायण, सोय झाला रघुनंदना, हे तो वचन वाल्मिकी. आणि भगवान शंकरानं ब्रह्मदेवानं सर्व देव लोकांनी प्रार्थना केल्यानंतर रमेचा कांत असणारे भगवान श्री विष्णू त्यांची स्तुती ऐकून प्रसन्न झाले आणि शेषावरून उठले आणि ते राम झाले. हे कुण लिहिलंय म्हणले? वाल्मिकांना लिहिलेलं आहे. आणि वाल्मिकानं लिहिलेलं होय ऐकावं महाराज, विश्वास ठेवावा. ज्याच्या मनात विश्वास नाही त्यानं कुठं बघावं म्हणले तुकाराम महाराज? तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी, आणि पहावे पुराणी विचारून. रामायण हे पुराण आहे, पोती पुराण आहे, तिथं विचारावं. आता लोक दुसऱ्याच रानात चालेत, जे पुराणात येत नाहीत त्यांना जावंच लागतं महाराज. अशा प्रकारचा परिणाम असतो ग्रंथकर्ते सांगू लागलेले आहेत. नारायण तो श्री रघुनंदन, शेष तोची लक्ष्मण, शंख चक्र भरत शत्रुघ्न, वाल्मिकी वचन प्रसिद्धे. नारायण भगवान श्री विष्णू म्हणजेच रामचंद्र प्रभू आहेत, शेष म्हणजेच लक्ष्मण आहेत आणि शंख चक्र भरत शत्रुघ्न आहेत. किती उलगडा झाला महाराज. शंख म्हणजे भरत आणि चक्र म्हणजे शत्रुघ्न. कारण राम अवतारात शंख आणि चक्र हे 2च नाहीत, बाकी सगळंच आहे. बरोबर आहे की नाही? सगळी आयुध आहेत. कृष्ण अवतारामध्ये भगवान शेष हे बलराम आहेत आणि देव यांच्याशिवाय अवतार घेत नाही म्हणून राम अवतारात ते लक्ष्मण आहेत. पण शंखचक्र कुठं आहे? ते शंखचक्र म्हणजे भरत शत्रुघ्न आहेत असं सांगू लागलेले आहेत. पूर्ण ब्रह्म श्री नारायण, तोची झाला श्री रघुनंदन,
झाला म्हणे हेही गौण तोचे आपण प्रगटला. पूर्ण ब्रह्म नारायण हे राम झालेले आहेत, परंतु झालेले आहेत म्हणणं चुकीचं आहे. कारण ते झालेले नसतात. होय, जे संपतात ते झाले. भगवान प्रगटलेले आहेत अशा प्रकारे सांगतायत. जोची देखिला वाराणसी तोची भेटला अन्य देशी. तरी काय भेद झाला त्याशी देश कळी काळाशी भेदत्व. होय, जो वाराणसी मध्ये आहे तोच लिंग जर अन्य देशात भेटला तर भेद आहे का? वाराणसीत भगवान शंकराचं लिंग आहे आणि इथं भगवान शंकराचं लिंग आहे, मग काय वेगळेपणा आहे का? नाही महाराज, भाव तोच आहे. तशा प्रकारे प्रभू रामचंद्र आहेत असं सांगतायत. जैसा होता शेषशयने तोची झाला यज्ञभवने. पूर्ण ब्रह्मत्वर गुणंदने निश्चय करुणी पयाशे. जशा प्रकारे शेषावरती भगवान श्री विष्णू आहेत तेच अयोध्येमध्ये रामरूपानं प्रगट झालेले आहेत. काहीच फरक नाहीये. त्यामुळं रामचंद्र प्रभू हे पूर्ण ब्रह्म आहेत याचा निश्चय करा. महाराज, निश्चय पाहिजे. काही लोक म्हणतात महाराज देव आहे का? माग सरकून कांसुलीत द्यावा वाटतो महाराज. का? जो जन्मण्याच्या अगोदर तो कुठे आहे त्याला पत्ता नाही, मेल्यानंतर कुठं जाणार आहे पत्ता नाही. तो अनादी काळापासून असणाऱ्या भगवंताचे पुरावे माग. येड्याची गणना कोण करी? असंच प्रकार आहे की चोरानं यावं मालकाला पुरावे मागावे. आणि आता तसलेच कायदे झालेत महाराज. चोरानं जमीन हडपायची, मालकानं सिद्ध करायची आमची आहे म्हणून. एक कलियुग भयंकर आहे. नाथ महाराज सांगू लागलेले आहेत रामचंद्र प्रभू हे परब्रह्म आहेत. याचा काय करावा? भक्ताच्या ठिकाणी देवाचा निश्चय पाहिजे. एकदा का देव पक्का झाला भजन आपोआप घडतं. बरं, भजन करावं लागत नाही, ते आपोआप होतं. कारण भजन हा मनुष्याचा स्वभाव आहे. परंतु या स्वभावावर प्रभाव पडला कशाचा? अज्ञानाचा, मायेचा, मोहाचा, की मग माणूस भजन सुटत असतं. परंतु राम हाच देव आहे. ज्या क्षणी अंतकरणावर निश्चय होईल त्या क्षणी तिथून पुढं भजन कर म्हणावं लागत नाही, ते आपोआप होतं असं सांगताय. सगुण असता श्रीनारायण त्याची ब्रह्मत्व कैशेन. आयशे म्हणती त्यांचे ज्ञान अति अज्ञान जाणावे. नाथ महाराजांनी डायरेक्ट सांगितलं. महाराज काय म्हणले? रामचंद्र प्रभू हे सगुण असताना ते परब्रह्म कसं म्हणावं त्यांना? कारण बरेच जणांना देव म्हणजे निर्गुण, मग ते सगुण मान्य करत नाहीत. काही लोक दिसतंय तेच मानताव, ते निर्गुण मान्य करत नाहीत. आणि काहीला काहीच मान्य नाही. मग नाथ महाराजांनी सांगितलं ज्यांना सगुण राम परब्रह्म आहे हे मान्य नाही, ते साधू नाहीत, ते संत नाहीत, ते तपस्वी नाहीत, ते येडे आहेत म्हणले. आपली भाषा येडे. नाथ महाराजांनी जरा शालीतून जोडे मारले. नाथ महाराज म्हणले ते अज्ञानी आहेत. अज्ञानी म्हणजेच येडे महाराज, वेगळं काही नाही आहे. नाथ महाराज सांगू लागलेले आहेत. सगुण मानिती श्री हरिते त्यांचे ज्ञान सो परते. त्याहून आहे म्हणता वरते सरते पुरते अज्ञान. भगवान श्रीरामचंद्र हे सगुण श्रीहरी आहेत असं जे मानतात त्यांचं ज्ञान परत आहे म्हणजे पुरत, किंबहुना परमात्म्यापर्यंत पोहोचणार आहे. परंतु जे असं म्हणतात त्याहुनी आहे म्हणता वरता. रामापेक्षा कोणता वरचा देव आहे जे म्हणतात का म्हणले? शेवटच्या खंडणीत सांगितलं ते 100% येडे आहेत म्हणजे. 99% नाही, 99 नाही, प्युअर. हे बघा, भगवान श्री विष्णूला सुद्धा नाथ महाराजांनी सांगितलंय की ते सुद्धा रामचंद्र प्रभूंचे सेवक आहेत. कोण? विष्णू. कारण राम आणि कृष्ण हे पूर्ण ब्रह्म आहेत, मग विष्णू नाहीत का? विष्णू हे सत्यगुणाची सत्वगुणाची देवता आहे.
देवता आहे म्हणजे ती एका पदावर आहे, आणि जो पदावर असतो त्याचा कारभार मर्यादित असतो. बरोबर आहे का? तो कोणत्याही पदावर असू द्या, त्याचा कारभार मर्यादित असतो. रामचंद्र प्रभू हे पूर्ण ब्रह्म आहेत, त्यांच्या वर पद नाहीत, त्यांच्या मूळ पद आहेत, असं नाथ महाराज सांगतो. असो हे भेदाची मात पूर्ण ब्रह्म श्री रघुनाथ स्वलीला अवतार धरित नाना दावित चरित्रे. असो म्हणले ही भेदाच्या गोष्टी, कोण मोठं काय नाही, कसं काय. पूर्ण ब्रह्म श्री रघुनाथ रामचंद्र प्रभू हे पूर्ण ब्रह्म, एवढंच लक्षात ठेवावं. एवढंच लक्षात राहण्यासाठी रामायण ऐकावं लागतं, कीर्तन ऐकावं लागतं. कीर्तन ऐकावंच असं नाही, भजन करणं महत्वाचं आहे. पण भजन तोपर्यंत पक्क होत नाही जोपर्यंत रामायणातून राम कळत नाही. होय, एखाद्याला सांगितलं ही अंगठी जपून ठेव, अजिबात चोरीला जाऊ देऊ नको, तरी सुद्धा ते कुठंतरी ठेवू शकते. पण त्याला ज्यावेळेस कळतं ही सोन्याची आहे, पुन्हा जपून ठेव सांगावं लागत. तसं रामायण ऐकल्यानं कळतं की राम हाच देव आहे, पुन्हा त्याला भजन कर म्हणावं लागत नाही, ते आपोआप करतं महाराज. आणि नुसतं लोकांना म्हणावं भजन करा भजन करा, त्याला कोणतं तरी येडं भेटतंय, ते म्हणते राम कशाचं देव रे, बायकोसाठी वनात फिरला आणि ते कशाचं देव रे. त्याला पुन्हा थोड्या वेळानं वाटतंय राव खरं बोलायला, त्याचा भजनावरचा भाव फिसकतो. भजन करावं पण आवडीने भावे, त्याच्यासाठी रामायण कळणं गरजेचं आहे. मायबापांनो, भजनानं देव मिळतो, पण देव राम आहे हे कळण्यासाठी मात्र ग्रंथ पुराण शास्त्र ऐकावं लागतं, संत वचन ऐकावं लागतं, संताची संगत असली पाहिजे. ज्ञानदेवा संगती सज्जनी हरी दिशे जनिवनी आत्मतत्वे, असं नाथ महाराज सांगू लागले. ब्रह्मणस्ता रघुनंदन तरी कैशेनी तरती पाषाण जीवनात्मा श्रीराम आपण स्वस्वते जाण तारिले. रामचंद्र प्रभू जर ब्रह्म नसते होय तर दगड तवंगले असते का? नसते तवंगले महाराज. जीवनात्मा श्रीराम आपण, प्रत्येकाच्या जीवातील जीवनरूपी आत्मा रामचंद्र प्रभू आहे. हे बघा, सामान्य लोकांना चमत्कार कळाल्याशिवाय नमस्कारच घालीत नाहीत. गावचा महाराज कितीही भारी असू द्या, ती त्याला येडातुक्याच म्हणतात. लोकांचा स्वभाव आहे. ज्या दिवशी ग्रंथ तरले राघवे सागहोय सागरात पायी पाषाण तारिले तैसे तुकोबाचे, त्या दिवशी लोक पाया पडायला लागले. असा विषय. म्हणून नाथ महाराज सुद्धा रामाचा चमत्कार सांगितला. म्हणले लोक दगड कसे तरतील, मग लोकांना खरं वाटते. एवढा वेळचं लोकांच्या डोक्यावरून जाते. लोकांना जे पटल तेही कधी कधी सांगता आलं पाहिजे, सांगितलं पाहिजे, सांगतायत. आणि एक दुसरा चमत्कार लंके पुढे घोरांदर होता मरती निशाचर आणि वानर उठती. आणखी दुसरा एक चमत्कार आहे म्हणले. लंकेमध्ये फक्त राक्षसच मरत होते, वानर मरतच नव्हते. मेले तरी उठत होते. कस काय उठतील बरं? देव असल्याशिवाय उठतील का? नाही महाराज, शक्य नाही ते. बर, नरेंद्र मोदी ही विभूती आहे आम्ही म्हणतो, भगवंताची विभूती आहे म्हणतो. ज्याला पटत नाही त्यांना 11 दिवस उपाशी राहा. ज्याला खरं वाटत नाही नरेंद्र मोदी देव आहे किंवा देवाचा अंश आहे, त्यांना 11 दिवस उपाशी राहा. तिसऱ्या दिवशी गोधडात लपून काजू खातेत आणि त्याला येडे देव म्हणते. लोकांचा भाव कुठे आहे? पाखंडाचा परिणाम. पुतनाच देव वाटते, काळनेमीलाच देव म्हणतात, असाही विषय असतो. पण नाथ महाराजांनी सांगितलं, बाबा जिथं वानर उठतात आणि राक्षसच मारतात, की ज्याचा अधिकार आहे तो राम देव आहे असं सांगतात. समुद्री पाषाण तरती हे ईश्वरत्वाची प्रतिती, आत्मत्वाची तुझी ख्याती कपी वांचती संग्रामी. दोन्ही उदाहरण सांगितले. म्हणले
समुद्रावर पाषाण तरतात ही आत्मत्वाची प्रचिती आहे, ईश्वरत्वाची प्रतीती आहे. आणि दुसरी वानर जगतात. कुंभकर्णा एवढाल मोठी राक्षस मेली, पण लहरीच्या पिल्या एवढं बारकं वानर सुद्धा मेलं नाही. हा पुरुषार्थ आहे असं सांगतात. बाण फिरवणे भातारी गती हे व्यापकत्वाची प्रतीती आणि स्वकर्मत्वाची ख्याती कपी मारिती राक्षसा. बाण फिरून येतात आणि भात्यात बसतात ही भगवंताच्या व्यापकत्वाची प्रचिती आहे आणि स्वकर्माची ख्याती आहे. काय ख्याती आहे हो? वानर राक्षसाला मारू लागले. साधी गोष्ट आहे का? वानर कुत्र्याला भिवून पळतय, कुत्र्याचं मागं लागलं तर 2-2 किलोमीटर वानराला थांबू देत नाही. जे वानर कुत्र्याला भेटते ते वानर राक्षसाला गावात जाऊन मारतय. कुणाच्या जीवावर? कसं आहे, एखादा काडी पैलवान असते मारा ठेक्यात मरल, पण ते उठून एखाद्या मोठ्या माणसाची गच्ची धरते. त्यावेळेस लोक सहज म्हणतात त्याच्यात काय ताकद आहे र, पण त्याच्या माग ज्याच्या माग मोठा आहे तो छोटा असला तरी भीत नाही. तसं वानरांच्या माग राम होता, म्हणून गावात जाऊन रावणाच्या चापटा देऊ लागले. हेची आशंका पार्वतीशी सीता होऊन या वनाशी छळो आली श्रीरामाशी श्रीरामे तिशी ओळखिले. आणि हीच शंका पार्वतीच्या मनात होती महाराज. कोणती? माय म्हणली बायको बायको म्हणाले, झाडाला मिठी माराले, दगडाला बायको म्हणाले, हे कशाचं देव? माणसं हे बघा किती सांगा लोकांनी गावातला माणूस महाराज आहे. जवळ महाराज गाडीतून उतरत नाही आणि त्याचे इस्त्रीचे कपडे दिसत नाहीत तवर लोक पाया पडत. लोकांची खासियत आहे महाराज. तसं पार्वतीला सुद्धा वाटलं. माय म्हणली आमचा आहे मालक येडाच, हे कपडे घालीत नाही म्हणली, याला कपडे घालायचं कळत नाही, हे भजन करतय, याचा देव म्हणली बायको बायको म्हणून फिरत आहे. दोघही भारी म्हणले, भजन्या बी तसलाच आणि देव बी तसलाच. अशा प्रकारे पार्वती सुद्धा फसली होती. पण ज्यावेळेस राम म्हणले तू काय इथं, त्या दिवशी म्हणली त्यावेळेस मात्र करंट बसलं. तसंच श्रोते सुद्धा त्या ठिकाणी शंकेत पडू शकतात असं नाथ महाराज सांगू लागलेले आहेत. हेची आशंका पार्वतीची सीता होऊन या वनाशी छळो आली श्रीरामाशी श्रीरामे तिशी ओळखिले. ग्रंथकर्ते संत एकनाथ महाराज सांगतात, मायबापांनो, संत सज्जनांनो, पवित्र अशी भगवंताची कथा आहे. आपण श्रवण करणारे सर्व भाग्यवान आहात. रामचंद्र प्रभूंचं वर्णन या ठिकाणी ग्रंथकर्ते करतायत किंवा रामचंद्र प्रभू हे परमात्मा आहेत आणि अशा परमात्मा श्रीरामचंद्र प्रभूंचं ईश्वरीयत्व समजणं सामान्य जीवासाठी कठीण आहे. हनुमानजींनी चंद्रसेनेकडे बघितल्यानंतर तिच्या अंतकरणात जो काही भाव आहे त्या सद्भावाच्या ठसा हनुमंताने बघितल्या. त्या जशाच तशा हनुमंताच्या अंतकरणावरती उमटल्या. त्यामुळं सगुण साजिर परब्रह्मरूप म्हणजेच रामचंद्र प्रभू आहेत अशी भावना आणि ती भावना सत्य स्वीकारावी हे नाथ महाराज पटवून देत असताना सांगतायत. किंवा सामान्य जनाला ते पटत नाही, कारण चालता बोलता व्यक्ती बघितला तर तो देव आहे हे मान्य होणं अज्ञानी जीवासाठी शक्य होत नाही. त्याच्या अंतकरणात नाना प्रकारच्या शंका येतात, जशा पार्वती मातेच्या सुद्धा अंतकरणात आल्या होत्या. किंवा वनामध्ये वृक्षाला, वल्लीला, झाडाला सीता 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 म्हणणारा रामदेव कसा, अशी शंका आली होती. आणि मग ती सीता होऊन रामाला छळायला आली. परंतु ज्यावेळेस रामचंद्र प्रभूंनी ओळखलं त्यावेळेस तिचा भ्रम निवारण झाला असं सांगतायत.
ब्रह्मा नसता श्री रघुपती तरी कैशेनी ओळखता पार्वती सर्वज्ञत्वाची हे प्रतीती श्रीराम निश्चिती परब्रह्म. नाथ महाराज म्हणू लागले रामचंद्र प्रभू हे जर ब्रह्म नसतील, देव नसते, तर ओळखू आले असती का पार्वती आहे म्हणून. इकडं झाडाला सीता म्हणू लागले, धोंड्याला सीता म्हणू लागले, सीतेच्या रूपात आलेल्या पार्वतीला आई म्हणू लागले. लक्ष्मण म्हणला दादा काहीतरी येडा झाला की काय गड, भाभीलाच आई म्हणायला लागला. म्हणजे लक्ष्मणाला जे समजलं नाही, ब्रह्मादिकाला जे समजलं नाही, ते भगवंतांनी ओळखलं, कारण ते परमात्मा आहेत. नाथ महाराज सांगतायत की सर्वज्ञत्वाची ही प्रचिती आहे. आणि निश्चितपणे सांगतो जगाचं ब्रह्म, जगाचं गुह्य, जगाचं ईश्वरत्व जर कोणी असेल तर ते फक्त आणि फक्त मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र आहेत असं सांगतायत. आयशे ईश्वर तत्व आत्मतत्व सर्वज्ञ तत्व व्यापक तत्व आणि सर्व कर्तृत्व त्याशी न मानिता ब्रह्मतत्व अज्ञान तत्व म्हणे आशी. आणि नाथ महाराजांनी अतिशय सरळ सरळ सांगितलं महाराज. अशा प्रकारची त्या ठिकाणी आत्मत्व सर्व अंतकरणामध्ये राम व्यापलेले आहेत. हे रामचंद्र प्रभूंचं ईश्वरत्व आणि सर्वज्ञत्व आणि सर्व दिशेला सर्वात्मक असणारं व्यापकत्व ज्याला कळतं तो ज्ञानी आहे. रामचंद्र प्रभूच हे पूर्ण ब्रह्म आहेत. आणि जे ह्याला कळत नाही आणि हे ज्याला मान्य नाही त्याला अज्ञानी म्हणावं, जड म्हणावं, जीव म्हणावं, अधम म्हणावं, पापी म्हणावं असं सांगताय. सच्चिदानंदात्मा राम तो श्रीराम पूर्ण काम ज्याचे सहज घेता नाम उडे परम अज्ञान. सच्चिदानंद आत्माराम आहेत महाराज रामचंद्र प्रभू. सत्य आनंद, चिद आनंद, शाश्वत आनंद, सदोदित आनंद आणि त्या आनंदाचा कंद आत्मस्वरूपानं प्रत्येक देहामध्ये नांदतोय. तो पूर्ण काम असणारे रामचंद्र प्रभू आहेत. ज्या प्रभूंचं सहज जरी नामस्मरण केलं तर त्या ठिकाणी परम अज्ञान उडून जातं. होय, अंधार कधी जातो? दिवा लावल्याबरोबर जातो का? अंधार घालण्यासाठी काही काट्या घेऊन यावं लागतं का? अंधाराला हाकलून द्यावं लागतं का? नाही महाराज, दिवा लावेपर्यंत अंधार जाणारच नाही. तसं जय श्रीराम म्हणेपर्यंत ज्ञानी आहोत हे सिद्ध होणारच नाही असं नाथ महाराज सांगतायत. त्याचे भजन तेची समाधान, त्याचे स्मरण तेची मनन, त्याची प्राप्ती तोची जाण ब्रह्मपूर्ण त्रिसत्य. आणि रामचंद्र प्रभूंचं भजन हेच जीवनाचं, यशाचं, ज्ञानाचं, आनंदाचं साधन आहे. आणि त्या रामचंद्र प्रभूंचं स्मरण करणं, त्या रामचंद्र प्रभूंच्या स्मरणाचं नित्य मनन करणं आणि त्याची प्राप्ती होणं हेच पूर्ण ब्रह्मत्वाचं लक्षण आहे. हेच त्रिसत्य सत्य, त्रिसत्य शब्द वापरलेला आहे. याचा अर्थ त्रिकाल अबाधित विश्वातलं एकमेव सत्य म्हणजे प्रभू रामचंद्र आहेत असं ग्रंथकर्ते सांगतायत. ऐशिया परी श्री रघुनंदना पूर्ण ब्रह्म सनातन, त्यांचे हृदय करिता ध्यान झाला लीन हनुमंत. आणि ऐसिया परी श्री रघुनंदन रामचंद्र प्रभू अशा प्रकारचे पूर्ण ब्रह्म आहेत, सनातन आहेत, शाश्वत आहेत. बरीच कलियुगातले लोक सनातन सनातन शब्दावर बोलतात. सोनं कळना आणि त्याला त्या ठिकाणी नावं ठेवतात. सनातन या शब्दाचा अर्थ होतो सत्य. सत्य अनादी काळापासून अनंत काळापर्यंत जे सदोदित आहे, शाश्वत आहे आणि सत्य आहे त्याला सनातन म्हणावं. आणि जगात एकमेव सत्य चैतन्य आहे ते म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र आहेत. तेच ब्रह्म आहेत. आणि त्यांचं जर हृदयाच्या ठिकाणी ध्यान केलं
तर आनंद मिळतो आणि अशा आनंदामध्ये हनुमानजी लीन झालेले आहेत असं सांगतात. वक्ता आयुष्य ऐकून या वचन सुखावले श्रोते जन म्हणती वक्ता विचक्षण समाधान केले. आणि अशा प्रकारे संत एकनाथ महाराजांनी परिहारासाठी जवळपास 15 ते 20 ओव्या खर्च केल्या. त्या दोघांच्या मनातला राम एकच होता. हो. आणि हे सगळं विश्लेषण का केलं? कारण श्रोत्याच्या वक्तृत्वातून, माफ करा, वक्त्याच्या वक्तृत्वातून श्रोत्याच्या अंतकरणातली शंका संपली पाहिजे. आणि परमार्थाचं वक्तृत्व तोपर्यंत अनाथ आहे जोपर्यंत श्रोत्याच्या अंतकरणात प्रभू रामचंद्र हेच देव आहेत हे जोपर्यंत ठसत नाही तोपर्यंत वक्त्याचं वक्तृत्व फेल आहे महाराज. जोपर्यंत श्रोता 24 तास त्या प्रभू रामचंद्राचं ध्यान करणार नाही, आपले कीर्तन ऐकून, रामायण ऐकून, कथा ऐकून, तोपर्यंत वक्त्याचं वक्तृत्व अनाथ आहे. म्हणून श्रोत्याच्या अंतकरणातली शंका संपवण्यासाठी रामचंद्र प्रभू हेच परमात्मा आहेत, हेच सर्व सृष्टीचं त्या ठिकाणी माहेर आहे, हे पटवण्यासाठी नाथ महाराजांनी एवढ्या ओव्या खर्च केल्या. आणि आता श्रोते म्हणू लागले, वा काय वक्ते आहेत, विचक्षण असणारा वक्ता आहे, ज्यानं श्रोत्याचं अंतःकरण सुखी केलं, श्रोत्याला समाधान केलं. अशा प्रकारे श्रोते नाथ महाराजांना वाद देत आहेत. पूर्ण ब्रह्म श्री रघुनंदन आम्हा ठावे असे पूर्ण तुझे पाहावयाचे ज्ञान केला प्रश्न कौतुकी. आणि श्रोते म्हणू लागलेले आहेत, एकनाथ महाराजांना जनार्दन स्वामी म्हणतायत की रामचंद्र प्रभू हेच देव आहेत हे आम्हाला मान्य आहे. होय, ज्याला मान्य आहे तेच रामायण ऐकायला येतं, त्याला मान्य नाही ते कशी येतील महाराज. परंतु तुझं ज्ञान कळावं, कारण कसं आहे, वक्त्याची सुद्धा ती पात्रता पाहिजे. कोणती पात्रता लागते? सर्वात महत्त्वाची परमार्थातील पात्रता असेल तर एकच पात्रता आहे. संसार करायचा असेल तर बायकोला नवरा हा माझा नवरा हे माहिती पाहिजे, मग ती बरोबर संसार करते. तसं भजन करत असताना, परमार्थ करत असताना रामचंद्र प्रभू हे माझं आराध्य अधिष्ठान आहे, हे ज्याच्या अंतकरणामध्ये दृढ भाव आहे आणि तो भाव ज्याच्या अंतकरणात आहे तोच परमार्थात येत असतो. आणि तो भाव असणारे श्रोते म्हणतायत की आम्हाला हे माहिती होतं, तुझी निष्ठा तपासण्यासाठी मी या ठिकाणी प्रश्न केलेला आहे. सद्गुरु कृपा गण तुषारे आनंद विली मन मयुरे झाले समाधान पुरे चालवी त्वरे कथेशी. आणि सद्गुरु कृपा घन तुषारे, नाथ महाराजांचं जनार्दन स्वामींनी कौतुक केलं महाराज. आणि गुरु कृपेच्या आनंदरूपी वर्षावान, तुषार म्हणतो ना आपण स्प्रिंकलरला, तुषार सिंचन, तसं सद्गुरूच्या दृष्टीचं ते अमृताचं सिंचन नाथ महाराजांवरती झाल्यानंतर वक्तृत्व करण्यासाठी आनंद वाटला. मनरूपी मयूर म्हणजे मोर नाचू लागला. रामायण लिहिण्यासाठी नाथ महाराजांचं अंतःकरण उड्या मारू लागलेलं आहे. आणि झाले समाधान पुरे. आता काय करू? कथा पुढं घालू, कथा पुढं बोलू, अशा प्रकारे नाथ महाराज बोलतायत. श्रोतियांशी करुणी नमन वक्ता म्हणे सावधान समाधी पावला हनुमान पुढील कथन अवधारा. श्रोत्यांना हनुमानजींनी नमस्कार केलेला आहे. माफ करा, नाथ महाराजांनी श्रोत्यांना नमस्कार केला आणि वक्ते म्हणू लागलेले आहेत नाथ महाराज की आता सावधान व्हा. आता ब्रह्मस्वरूपातून कथारूपी चातक स्वरूपात या. एवढा वेळ श्रोते कोणत्या अवस्थेत गेलेले आहेत? ब्रह्म अवस्थेत गेलेले आहेत. रामचंद्र प्रभूंचं आध्यात्मिक विश्लेषण एवढा वेळ नाथ महाराजांनी केलं. जागृत झाली कुंडली. आता कुंडलिनी अवस्था जागृत झालेली आहे. त्या ठिकाणी
ब्रह्मानंदी लागली टाळीन कोण देहा ते सांभाळे. या अवस्थेला गेलेल्या श्रोत्यांना देहावस्थेवर जागा करतायत. कारण कथा ऐकत असताना श्रोता देहावस्थेवर पाहिजे बरं का. ज्ञान अवस्थेवर गेला तर तू कथा ऐकू शकत नाही. कारण ज्ञान अवस्थेवर गेलेला ब्रह्मस्वरूपाचा आनंद भोगत असतो. आणि ब्रह्मस्वरूपाचा आनंद भोगणाऱ्याला सगुणाची कथा, कारण त्याचं श्रवण जागृत नसतं. श्रवण ब्रह्मस्वरूपाशी एकरूप झालेलं असतं. म्हणून नाथ महाराज जाग करतायत आणि श्रोता स्वरूपावर जाग केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी सांगू लागलेले आहेत की आता पुढची कथा सांगतो, ऐका. सर्व वृत्तीचा निराश करुणी स्वरूपी सावकाश लीनासता हनुमंतास श्रीरामासाठी चिंता. सर्व वृत्तींचा निराश आणि करुणी स्वरूपी सावकाश. सर्व वृत्ती निराश झाल्या. निराश याचा अर्थ काय? अपेक्षा संपणे. अपेक्षा संपणे याचा अर्थ काय? कधी अपेक्षा संपते? इच्छा पूर्ती झाल्यानंतर. पोट भरल्यानंतर गुलाबजामुन देतो म्हणलं तर घेत नाही. तसं ब्रह्म अवस्था बघितली आणि हनुमान ब्रह्म झाले. आणि ब्रह्म झाल्यानंतर हनुमान निराश झाले म्हणतायत नाथ महाराज. आणि निराश झाले स्वस्वरूपाच्या ठिकाणी सावकाश आहे. आणि अशा प्रकारे हनुमान लीन झालेली चिंता कुणाला झाली? रामचंद्र प्रभूंना झाली. का? चंद्रसेनेच्या ठिकाणी हा जर ब्रह्मावस्थेत बसला तर अहिरावण मारायचा बाकी आहे. होय, कार्य त्या ठिकाणी पूर्ण होण्यासाठी हनुमान देहावस्थेवर आले पाहिजे. आपण भजन करावं. देव चिंता करतात. आता चिंता कोण करतंय? प्रभू रामचंद्र करतायत असं नाथ महाराज सांगतात. स्वरूपी वेदला वायू कुमार झाला मत कार्याचा विसर ऐसे जाणून रघुवीर करी सत्वर सावध. स्वरूपावरती हनुमानजी त्या ठिकाणी लीन झालेले आहेत. आणि माझ्या कार्याचा हनुमंताला विसर पडलेला आहे हे रामचंद्र प्रभूंनी जाणलं. आणि रामचंद्र प्रभू हनुमानजींना कार्याबद्दल कसं सावध करतायत, ऐका. श्रीराम चैतन्याचे चित्त श्रीरामानंदाचे जीवित स्फुरण रूपेशी प्रगटत सावध करिता हनुमंता. श्रीराम चैतन्याचे चित्त. कशाचं चित्त राम आहेत? चैतन्य. हनुमानजी कोणत्या अवस्थेवर आहेत? चैतन्याशी एकरूप झालेले आहेत. चैतन्याशी एकरूप होणं म्हणजे काय? जसं किंवा आता लाईट आहे, होय, बल्ब मध्ये गेली तर प्रकाश देते, फ्रीज मध्ये गेली तर थंडावा देते, हीटर मध्ये गेली तर त्या ठिकाणी उष्णता देते. लाईट तीच आहे. परंतु त्या चैतन्याचं त्याचं कंडक्टर वगैरे असतं ना, तशा प्रकारे हे चैतन्य म्हणजे सर्व व्यापक असणारं भगवंताचं निर्गुण स्वरूप आहे. आणि त्या निर्गुण स्वरूपाचा एक एक अंश प्रत्येक शरीरामध्ये चैतन्य स्वरूपानं, जीव स्वरूपानं वास करतोय. आणि तो वास करत असलेलं चैतन्य चित्ताच्या ताकदीवर चालत असतं, कार्य करत असतं. आणि त्या चैतन्याचं अधिष्ठान रामचंद्र प्रभू आहेत. म्हणून चैतन्याचं चित्त आणि त्या चित्ताचे कोण आहेत? रामचंद्र प्रभू. तर त्या ठिकाणी मालक आहेत. आणि ते हनुमंताचं चित्त त्या ठिकाणी सावध करतायत. हनुमंताच्या अंतकरणात कार्याबद्दल स्फुरण प्रकट करतायत. आणि हनुमानजी रामचंद्र प्रभू हनुमंताला सावध करतायत. महाकारणी प्रवेशोन सावध करी रघुनंदन येता वृत्ती बरी हनुमान झाले स्मरण कार्याचे. झाले स्मरण कार्याचे. महाकारणाच्या ठिकाणी हनुमानजी गेलेले आहेत. रामचंद्र प्रभू गेले कोणत्या ठिकाणी? महाकारण. देह कोणते? स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण.
स्थूल म्हणजे काय? वरचा देह, ज्याचं वजन होतं त्याला स्थूल म्हणावं. 60 किलो, 70 किलो, 80 किलो वगैरे वगैरे, हा स्थूल झाला. सूक्ष्म म्हणजे काय? जो दिसत नाही, ज्याला आपण जीव म्हणतो, बरोबर की? सूक्ष्म, त्या दिवशी विश्लेषण झालंय त्याचं. त्यानंतर कारण आणि महाकारण, कर्ता वगैरे ना, कर्ता कर्म करण या पद्धतीमध्ये 3 देहाचं विश्लेषण आहे. पुन्हा कधी विश्लेषण करू ओवीत आल्यानंतर. असं आपल्याला आधाराशिवाय सांगता येत नाही. महाराज गेलेला आहे. समाधीच्या पलीकडे हनुमानजी गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी रामचंद्र प्रभू गेले आणि त्या ठिकाणी जाऊन रामचंद्र प्रभू हनुमंताला कशा प्रकारे सावध करतायत ऐका. अवस्था जिरुनी उदरी हनुमंत विचारे अंतरी श्रीराम सांडोनी संगरी काय करी मी येथे. आणि हनुमंतान अवस्था जिरवली कारण रामचंद्र प्रभूंनी सावध केलं. ही आनंदाची अवस्था आहे आणि आनंदाच्या अवस्थेमध्ये गेल्यानंतर पुन्हा सावध होणं कठीण आहे महाराज. भगवान शुकाचार्य ज्यावेळेस मेरू पर्वतावरती तपश्चर्येला ध्यानाला गेले त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी क्षणभर बसलो होतो आणि बाहेर आकडा झाला होता 10,000 वर्ष. म्हणजे आनंदामध्ये गेलेला वेळ कळत नाही. अशा समाधी अवस्थेतले हनुमान सहज रामचंद्र प्रभूंनी चेतना दिल्याबरोबर सावध झाले आणि सावध झाल्याबरोबर ही सत्व अवस्था गिळली आणि ती अवस्था गिळून हनुमान विचार करतायत की राम कार्य मी सोडलं. हनुमानजी युद्धभूमी, रामचंद्र प्रभू युद्धभूमीच्या ठिकाणी आहेत आणि मी इथं येऊन समाधीत बसलोय, हे काही योग्य नाही असा विचार करताय. आलो वर्म पुसावाशी ते स्मरण नाहीच मानसी काय गुंतलो समाधीशी वेगे कार्याशी करावे. मी आलोय कशासाठी? वर्म विचारण्यासाठी आलोय. काय करण्यासाठी महाराज? वर्म विचारण्यासाठी आलोय आणि ते स्मरण मला राहिलेलं नाही. समाधी अवस्थेत मी गुंतलो, यातून बाहेर निघावं आणि कर्म करावं. श्रीराम सर्वाशी बुद्धिदाता श्रीराम चैतन्य चेतविता तेने चेतविले हनुमंता पुढील कथा अवधारा. नाथ महाराज सांगू लागलेले आहेत की श्रीराम सर्वांना बुद्धिदाते आहेत. श्रीराम चित्ताला चेतवणारे आहेत आणि त्या श्रीरामचंद्र प्रभूंनी हनुमंताला चेतवलंय. आता तुम्ही काय करा? फक्त लक्ष देऊन ऐका म्हणले. खूप सुंदर कथा आहे, मी पण सांगायला मागं पुढं बघणार नाही आणि तुम्ही पण इकडं तिकडं लक्ष देऊ नका, फक्त लक्ष द्या, सर्व सुखाला पात्र व्हाल असं सांगताय. हनुमान उडोनी पाहे नैना तोम ते ध्यानस्थ चंद्रसेना करोने हरिनामे गर्जना टाळे जाना पिटीले. हनुमंतानं डोळे उघडले, समोर बघितलं तर त्या ठिकाणी ध्यानस्थ असणारी चंद्रसेना टक पडली होती. तिला सारखं रामचंद्र प्रभूंचं ध्यान होतं. मला सुंदर असणारे प्रभू तिच्या चित्तातले चळत नव्हते, तिचं चित्त प्रभूपासून चळत नव्हतं. किती भाग्य असेल. राक्षसाची बायको होती परंतु तिच्या डोळ्यात पुढचं राम बाजूला जात नव्हते. आपण सज्जनाच्या घरी जन्म घेऊन सुद्धा आपल्याला राम आठवत नाही. अवघड आहे की नाही? राम आठवला पाहिजे, राम साठवला पाहिजे, राम पटवला पाहिजे महाराज, राम नटवला पाहिजे. रामामुळं शरीर नटवलं, रामाचं नाव घेतलं की कल्याण होत असतं. हरिनामाची गर्जना केली चंद्रसेनेनं, हनुमंतानं गर्जना केली, आनंदानं टाळी पेटले. का? असा भक्त मला बघायला भेटतोय. ऐकता हनुमंताची टाळी तिची उघडली कर्णटाळे सावध होणी नेत्र कमळे पाहे बाळे सचकित. हनुमंतानं टाळी वाजवली महाराज, टाळी वाजवली. कधी टाळी वाजवतं? आनंद झाल्यानंतर. आणि भक्ताची टाळी भक्ताला कळाली. चंद्रसेनेनं टाळीचा आवाज ऐकला, चंद्रसेना सावध झाली आणि सावध होऊन काय करते?
मने नवल कैसे झाले कायचे वानर येथे आले याशी पुसुनी पावले नमन केले तमतेने. आणि ते आश्चर्य करू लागली. माय म्हणली मी माझ्या घरात बसले ध्यान करत बसले असताना अचानक वानर पुढे आले आणि टाळी वाजवायले. कुठलं वानर असेल, कुणाचं वानर असेल एवढं लक्षात घ्या बरं का. तुम्ही कुठेही भजन करा आणि तुम्ही कुणाचेही असा, ही वानर येऊन टाळी वाजविते म्हणजे वाजविते. आणि या वानरानं टाळी वाजवली, यमाची कांठाळी बसते आणि आपलं चांगलं झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे रामचंद्र प्रभूंचं भजन करा. राक्षसाची पत्नी असणाऱ्या चंद्रसेनेच्या घरी बजरंग बली गेलेले आहेत. त्यांना पाहून ती विचार करते. देखोनी बोले राक्षस भार्या कपियाला शिकोण्या कार्या तेजे दिसती समान सूर्या वानरवर्या सांगावे. आणि तिने त्या ठिकाणी बघितलं आणि हनुमंताला विचारू लागलेली आहे, वानरनाथ तुम्ही कोणत्या कामासाठी आलात? तेज जर बघितलं तर त्या ठिकाणी सूर्यासारखं तेज तुमचं दिसतंय, तुम्ही का आलात? अशा प्रकारचा प्रश्न ती करतेय. हनुमंत म्हणे चंद्रवदने शुभ लक्षणे कुंदरदने गुण चातुर्य सौंदर्य सदने माझी वचने परिसावे. आणि हनुमंतानं सुद्धा बोलायला सुरुवात केलं. महाराज थोडी स्तुती तर केली पाहिजे. हनुमानजी म्हणू लागलेले आहेत, चंद्रवदनी शुभलक्षणी कुंदरदनी. शुभ लक्षण असणारे, चंद्रासारखं वदन असणारे, गुण चातुर्य सौंदर्याचं जणू काही खाण आहे अशा प्रकारची तू आहेस, असं हनुमानजी बोलतायत. असा नाथ महाराज भाव सांगतायत. रावणे निज सामर्थ्याशी बंदी घातले देवांशी सुरवरी प्रार्थिले श्रीहरीशी याती करुणेशी भाकुनी. हनुमंतानं कुठून बोलायला सुरुवात केली? मुळापासून. का हो? कारण समोरच्यानं आपल्या पार्टीत प्रवेश केलाय हे पक्क लक्षात आलंय. आता फक्त सत्कार करणंच बाकी आहे की पक्षात घेणं बाकी आहे. राक्षस पक्षातून रामचंद्र प्रभूंचं ध्यान लागलेली होती. त्यामुळे तिला रामचंद्र प्रभू कोण आहेत हे पटवून देऊ लागले. कारण नुसतंच सुंदर दिसणारा माणूस आहे म्हणलं तर काम होणार नाही. तो देव आहे हे समजून सांगावं लागेल. त्यावेळेस हनुमान जे सांगू लागलेले आहेत, चंद्रवदने सुंदर असणारी चंद्रसेने, रावणानं स्वतःच्या सामर्थ्यावर सर्व देवलोक बंदित घातले. त्यावेळेस सर्व देवलोकांनी भगवान श्री विष्णूचे प्रार्थना केल्यानंतर काय झालेलं आहे? त्यांचे ऐकून स्तवना स्वय अवतार नारायणा सूर्यवंशी श्री रघुनंदना ब्रह्मपूर्णा प्रगटला. आणि देव लोकांनी केलेलं स्तवन ऐकल्यानंतर स्वतः नारायण सूर्यवंशामध्ये रामचंद्र प्रभूंच्या रूपानं पूर्ण अवतार प्रगट झालेले आहेत असं सांगतायत. त्याचा बंधू तो लक्ष्मणा तोची जान सत्रवदना शंख चक्रावतार पूर्णा भरत शत्रुघ्न जाणावे. आणि त्याच रामाचा बंधू असणारा लक्ष्मण म्हणजेच सहस्त्रवदन असणारा शेष आहे. आणि शंख चक्र म्हणजेच शत्रुघ्न आणि भरत आहेत. अशा प्रकारे हनुमानजी तिला सांगतायत. पुढे दशरथाचे वचने वना पातला श्री रघुनंदना सीता हरिली दशानने कपट भावे करणे. आणि पुढं दशरथाच्या बोलण्यावरून रामचंद्र प्रभू सीतेसहित वनवासाला आले. सीतेचं अपहरण रावणानं कपट भावानं केलेलं आहे. तिची करावया सोडवणा मेळोनी वानर सैन्य लंके आला श्री रघुनंदना समुद्री पाषाण घालोनी. आणि तिची सोडवणूक करण्यासाठी मिळवूनी वानर सैन्याला मिळवलं आणि लंकेच्या ठिकाणी प्रभू रामचंद्र समुद्रावरती पाषाण घालून आलेले आहेत असं सांगतायत. वानरी करुणे घोरांधर हरणी मारिले निशाचर रावणाचे बंधुपुत्र श्रीराम समग्र मारिले. आणि वानरांनी घोरांधर अशा प्रकारचं रण केलेलं आहे. आणि रणभूमीच्या ठिकाणी राक्षसांना मारलं, रावणाची मुलं मारली, आखी लंका काय केली? साफ करून टाकली असं सांगताय. तेने दुःखे दशानना हे मही दोघे जना त्यांची जाणावी वर्तमान साह्य पूर्ण करावे. आणि या दुःखानं रावणानं अहिरावण आणि महिरावणाला विनंती केली, मला सहकार्य करा.
आणि रावणाच्या विनंतीनुसार त्यांनी रामाला चोरून आणलेलं आहे, अशा प्रकारचा वृत्तांत. तेही ऐकिले वचना निद्रिस्त श्रीराम लक्ष्मणा तेथे आणले चोरणा त्यांचे आव्हान करावया. आणि त्यांनी ऐकल्यानंतर निद्रिस्त असणाऱ्या रामचंद्र प्रभूंना चोरून आणलं आणि इथं यज्ञामध्ये त्यांची आहुती देण्याचा ते विचार करतायत असं सांगतात. आशे कळता मग हनुमंता वेगी धावनी तत्वता केले आहे रावणाच्या घाता श्री रघुनाथा सोडविले. अशा प्रकारचं ऐकलं आणि मी हनुमान धावतच आलो. आल्याबरोबर महिरावण मारला. अहिरावण तेवढा उरलाय. अशा प्रकारे ते तिच्याच बायकोला सांगू लागला, त्याच्याच बायकोला. का साध्य करायचं, साधायचंय महाराज. हे बघा, राम कार्य होण्यासाठी वरवर दिसणारा अधर्म सुद्धा परमधर्म असतो हे कळलं पाहिजे असं सांगताय. हे देखोनी आई रावणा दुःखे क्षोभला दारुणा पडखळोनी रघुनंदना दुर्धर राण मांडिले. आणि महिरावण मारलेला बघितला. अहिरावणाला राग आला. रागाच्या भरामध्ये त्यानं दुर्धर बाण हातामध्ये घेतले आणि रामचंद्र प्रभूंना त्या ठिकाणी बाणांनी वेढलेलं आहे असं सांगतात. दुर्धरण योद्धा श्रीरामा केला अद्भुत संग्रामा ते कौतुक झाले परमा न कळे वर्मा राक्षसी. आणि दुर्धर अशा प्रकारचे रणयोद्धे रामचंद्र प्रभू आहेत. भयंकर बाण त्या ठिकाणी अहिरावणानं सोडले. रामचंद्र प्रभू तोडतायत. परंतु एक आश्चर्य तिथं झालेलं आहे आणि त्या आश्चर्याचं वर्म मात्र आम्हाला कळत नाहीये असं बोलतंय. बाण लागता शत्रू शरीरी रुधिर पडता पृथ्वीवरी बिंदू पासा होती वैरी नवल परी हे माते. बाण लागून रक्त जमिनीवर पडलं की त्यापासूनच दुसरा राक्षस उभा राहिलाय. म्हणजे आई हात जोडून काय म्हणू लागले, आई तेवढा आम्हाला सांगा, अशा प्रकारची विनंती करू लागलेले आहे. चंद्रसेना सत्यवचने आयशे ऐकून या काने वर्म पुसावयाशी जनने तुझ लागुनी मी आलो. आणि मी ऐकलंय की चंद्रसेना खोटं बोलत नाही, सत्यवत वचनी आहे. हे वर्म तुझं ऐकलं आणि तुला विनंतीपूर्वक विचारायला आलोय असं हनुमानजी बोलतायत. वैरी कैशेने उद्भवती त्यांची कैशी हो शांती हे मज सांगावे निश्चिते श्री रघुपती सुखार्थ. वैरी कैसेने उद्भवती, त्या रक्तापासून शत्रू कसे तयार होतात आणि ते रामचंद्र प्रभूंवर त्या ठिकाणी युद्धाला येतात. त्यांची शांती झाली पाहिजे आणि ते निश्चित मेला पाहिजे. याच्यासाठी मला सांग का, हे सांगितल्यानं रामाला सुख होणार आहे. तिचा जीव कुणात आहे सध्या? रामात आहे. आणि तो राम संकटात आहे असं हनुमानजी सांगतायत. म्हणजे कार्य साधलं पाहिजे. बुद्धिमताम वरिष्ठम म्हटलं गेलेलं आहे. हनुमानजी करतायत. रण संकटी पडिला श्रीरामा त्याचा तेने होय निगमा असे सांगावे निजवर्मा मनोधर्मा हा माझा. हे आई चंद्रसेने, माझा असा मनोधर्म आहे. रणभूमीच्या ठिकाणी संकटात रामचंद्र प्रभू पडलेले आहेत, त्यांचं निर्गमन झालं पाहिजे आणि तेवढं वर्म ते तुम्ही मला सांगाल अशी माझी भावना आहे असं बोलताय. निज धर्माचे संरक्षण करावया साधूचे पाळना मारावया दुष्टजना रघुनंदन अवतरला. आणि माते, निज धर्माचं संरक्षण करण्यासाठी प्रभू अवतरलेले आहेत. राक्षसांचं निर्दळन करण्यासाठी आणि साधू संतांचं प्रतिपालन करण्यासाठी. कारण भगवंताचं ब्रीद आहे महाराज, भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी. म्हणून साधूचं पालन आणि दुष्टाचं निर्दळन करण्यासाठी प्रभूंनी अवतार घेतलेला आहे. या धर्म कार्यात तुम्ही सहकार्य करा विनंती हनुमानजी करतायत. श्रीराम भक्तांचे माहेर श्रीराम ध्यानाचे ज्वार श्रीराम विश्वाचा आधार पूर्णावतार श्रीराम. आणि तिला रामचंद्र प्रभूंचं महिमान सांगू लागले. तुझा नवरा मारायचंय म्हणत नाहीत का,
तिचं नातं रामाशी जोडतायत. आणि खरं सांगा, राक्षस काय आणि सज्जन काय, प्रत्येकाचं नातं रामाशीच आहे. आता एखादा माणूस उठला आणि म्हणला मी नरेंद्र मोदींना पंतप्रधान मानत नाही, मानलं तरी तेच आहेत, नाही मानलं तरी तेच आहेत. अगदी तसंच आहे. काही लोक म्हणतात आम्ही रामाला मानत नाही. तुम्ही मानलं तरी रामच देव आहेत, तुम्ही नाही मानलं तरी रामच देव आहेत. त्यामुळं विषय नाही आहे. एक जण म्हणला मी सूर्याला मानतच नाही, सूर्याकडे बघतच नाही. नाही बघितला तरी त्याच्यामुळंच तू आहेस, आणि बघितलास तरी त्याच्यामुळंच तू आहेस. अगदी तसंच आहे. नाथ महाराजांची ओवी आहे, जन्मांध न देखे पिता तेवी विषयी नेनती भगवंता, तोची त्यांचा प्रतिपाळिता परी देखणी अवस्था त्या नाही. आंधळ लेकरू जन्मलन म्हणलं बापच नाही मला. अरे बाप आहे म्हणूनच तू जन्मलाय, पण ते पाहण्यासाठी तुला डोळे नाही आहेत. तसं रामचंद्र प्रभू परमात्मा आहेत हे जाणण्याचं राक्षसांकडे ज्ञान नाही, किंबहुना ती प्रवृत्ती नाही. अशा राक्षसांना मारायचं आहे आणि त्या प्रभू रामचंद्रांना सहकार्य करण्यासाठी तू मदत कर, अशी विनंती तिला हनुमानजी करतायत. श्रीराम मुनी जनांचे ध्यान, श्रीराम योगी यांचे भजन, श्रीराम सुरांचे देवतार्चन, मन मदन मोहन श्रीराम. आणि ते रामचंद्र प्रभू भक्तांचं माहेर आहेत. श्रीराम हे ज्ञानाचं जिव्हार आहे, ज्ञानाचं अंतःकरण आहे महाराज. जिव्हार म्हणजे अंतःकरण, माहेर. ज्ञानेश्वर महाराज म्हणले ज्ञानदेवा जिने नामे विन व्यर्थ, रामकृष्णी पंथ क्रमीला. ज्ञानी व्यक्ती रामाचं नाव घेतल्याशिवाय जगतच नाही महाराज, आणि जगतो त्याला शास्त्रज्ञानी म्हणत नाहीये, सिद्धांत आहे. म्हणून ज्ञानाचं जिव्हार राम आहेत, विश्वाचा आधार प्रभू रामचंद्र आहेत, आणि ते प्रभू रामचंद्र सर्व भक्ताचं माहेर आहेत, पूर्ण अवतार प्रभू आहेत असं सांगतायत. श्रीरामायशे निधान, राक्षसी घेतले वेष्टून, त्याशी उपाय की जे कवना, कृपा करून सांगावा. कृपा करून सांगावा. श्रीरामा ऐसे निधान, प्रभू रामचंद्रासारखं निधान. परंतु राक्षसांनी त्याला काय केलेलं आहे, वेष्टिलेला. प्रभूंच्या अवतीभोवती राक्षसांनी वेढा टाकलेला आहे. आणि आता तुम्ही उपाय सांगा, अशा प्रकारची निमित्तात्मक विनंती हनुमानजी करतायत. आयशे बोलता हनुमंता, चंद्रसेनेशी परमावस्था, संकट ऐकुने रघुनाथा, झाली तत्वता विवळ. आणि अशा प्रकारे हनुमंतानं बोलल्यानंतर चंद्रसेनेला परम अवस्था झाली. का? तिनं राम बघितले होते, आणि जसं बघितले तशी ती रामाची झाली होती. कारण प्रभूकडे बघितल्यानंतर दुसरं काही बघावं वाटतच नाही. एकदा जर बासुंदी खाली तर त्या दिवशी पिठलं खावं वाटत नाही. खावं वाटतं का? तसं राम बघितल्याशे जग बघावं वाटतच नाही. एवढा सुंदर राजीव लोचन मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, एवढा सुंदर राम बघितला, आणि त्या प्रभूचं अखंड ध्यान करत बसली होती. आणि त्या भगवंतावर संकट आहे म्हणल्याबरोबर घाबरली महाराज. आणि घाबरलेली त्या ठिकाणी विबळ होऊन काय बोलते, श्रीराम सर्वांग सुकुमार, सुवर्ण तनु सुंदर, राक्षसांचे शस्त्र प्रहार, केवी रघुवीर साहेल. आणि ती त्या ठिकाणी विचार करू लागलेली आहे महाराज. ज्याचा त्याचा विचार आहे. प्रभूला जो ज्या दृष्टीनं पाहतो प्रभू तसे दिसत असतात. ती एक स्त्री आहे, आणि तिनं काम भावनेनं प्रभूवरती नजर टाकलेली होती. त्यामुळं तिच्या दृष्टीत प्रभूंचं नाजूक सौंदर्य आहे. कसं सौंदर्य आहे? नाजूक सौंदर्य आहे. आणि ती त्या ठिकाणी विचार करू लागलेली आहे की प्रभू कसे आहेत. सर्वांग सुकुमार, सुवर्ण तनु सुंदर. सुवर्ण, सु म्हणजे चांगला वर्ण, आणि सुंदर अशा प्रकारचे प्रभू आहेत. एवढे सुंदर आहेत की चंद्राची किरण ऋततील इतके नाजूक प्रभू आहेत. आणि त्या प्रभूंवरती या दुष्ट दुरात्मा राक्षसांची शस्त्र प्रभूला कशी सहन होतील, हा भाव, हा काय आहे,
भाव आहे. प्रभू तर सूर्यापेक्षा तेजस्वी आहे, परंतु भक्ताचा भाव कसा आहे? माझ्या देवाला वारं सुद्धा लागू नये, माझ्या देवाला ऊन लागू नये म्हणून भक्त सावली करतात. तो भाव महत्वाचा आहे. कारण देव कशाचा भुकेला? भाव भुकेला हरे, आहा, हे तिच्या अंतकरणातला भाव त्या ठिकाणी व्यक्त करतायत. आणि असावा ऐसा भरता पूर्व संकल्प चित्ती होता, अशा बुद्धीची कळता सांगे तत्वता पती मरण. आणि तिच्या मनामध्ये इच्छा होती मरत, आणि ऐसा असावा भरता, पती असावा तर असा असावा, हा चित्ताचा पूर्व संकल्प आहे. आणि या बुद्धीनं विकळ झाली. आता असलेला नवरा राक्षस आहे, आणि त्या राक्षसाला नकोय तो राक्षस, आपल्याला राम हवाय, ही भावना आहे मला. आता त्याचं खोल विश्लेषण अगोदर होऊन गेलं. अतिशय सुंदर विश्लेषण नाथ महाराजांनी त्याचं केलेलं आहे. पण तिला आता वाटतंय राम मला पाहिजे, म्हणून नवऱ्याचं मरण सांगायला तयार झाली. मने ऐके श्रीराम दूता परम साधू परम भक्ता, माझ्या पूर्वीशी मनरता तरी मी तत्वता सांगेन. अट घातली महाराज, तिनं सांगितलं रामाचं दूत असणाऱ्या हनुमंता. कारण सिद्धांत आहे हो. ती कधी भजनाला येत होती का नाही माहिती नाही, पण तिला सिद्धांत माहिती आहे. हरिप्राप्तीचे उपाय धरावे संताचे ते पाय. हे रामाच्या दूता, मी तुला एक आट घालते म्हणले. कारण तिला माहिती आहे आपल्याला किती जरी आवडला तर मिळेल का? नाही मिळणार. अवसर पण जमवायचं झालं तर मध्ये माणूस घालावा लागतो, आणि देव मिळवायचं झाला तर आतमध्ये संत लागतात, दूत लागतात. म्हणली माझी अट आहे, आणि ती अट मान्य होत असेल तर मी नवऱ्याचं मरण सांगते असं बोलते. साच ऐकून या वचना हृदय हर्षला हनुमाना, मने सांगशी मजला गुना ते पूर्ण करीन मी. हनुमंतानं सांगितलं, हनुमंताला आनंद वाटला. म्हणले जमलं ना काम. तिने त्या ठिकाणी बोलायला सुरुवात केली की हनुमानजी म्हणले तुम्ही फक्त सांगाव, तुमच्या मनातलं सगळंच त्या ठिकाणी पूर्ण करतो. का? हनुमंताचं ते सूत्रच आहे महाराज, सब सुख लहे तुम्हारी सरना, तुम रक्षक काहू को डरना. हनुमंताचं सूत्र आहे. सर्व सुख मिळतं त्याच्या नादाला लागल्यानंतर. आणि हनुमानजी म्हणले आपल्या पशी विनंती केल्यानंतर जे पाहिजे ते मिळेल. चंद्रसेन म्हणे त्याते सत्य मिथ्या न कळे माते, जरी तू देशील भाके ते तरी मी तू ते सांगेन. चंद्रसेनेनं सांगितलंय बघ, खरं खोटं मला काही कळत नाही. तू जर वचन देशील, शब्द देशील तर मी तुला सांगते, अशा प्रकारे बोल. आपुला साधावया कार्यात भाक देवणे हनुमंता, मने काय तो सांगा त्वरिता मनोरथ मी करता. हनुमंतानं सांगितलं महाराज आपलं कार्य साधायचंय. जीवनात माणसाचं कार्य कोणतं आहे? रामचंद्र प्रभूंची सेवा हेच आपलं कार्य आहे बरं का. रामचंद्र प्रभूंचं कार्य व्हावं यासाठी हनुमान म्हणले काय वचन घ्यायचंय ते घ्या, एकदा पक्क सांगा. अहिरावण कशानं मरतोय? का? संकटात प्रभू आहे, चिंता हनुमंताला आहे, आणि त्या ठिकाणी वचन देत आहेत. हर्ष बोले चंद्रसेना मने ऐक पवन नंदना, म्या भोगावे श्री रघुनंदना, मुख्य वासना ही माझी. आनंदानं तिनं त्या ठिकाणी बोलली महाराज, हनुमंता म्या भोगावे श्री रघुनंदना, तो राम मला पाहिजे. हनुमान म्हणले आम्हाला असलंच गिराईक पाहिजे. होय, तुम्ही कोण्याही भावनेनं मागा, पण राम मागा. कारण संताकडे एकच वस्तू आहे, देवच आहे, दुसरं कोण आहे? वर ती एक स्त्री आहे, नवरा स्वरूपात रामाची मागणी करू लागली, हे बरोबर आहे. परंतु मागणी कुणाची करते? रामाची करते. आणि हनुमान काय देतात? रामच देतात. त्यामुळं तिने त्या ठिकाणी मागितलेलं आहे की मला राम पाहिजे, भोगण्यासाठी पाहिजे, ही माझी
वासना आहे. तुकाराम महाराजांनी सुद्धा एका ठिकाणी म्हणले, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. वासना वाईट आहे, पण ती जर रामावर असेल तर ती चांगली आहे असं नाथ महाराज सांगतात. कांता व्हावा श्री रघुपती, ऐसी वांछा आहे चित्ते, पूर्ण करीतो मारुती, म्हणून सती वंदिते. माझा नवरा राम झाला पाहिजे ही चित्तामध्ये इच्छा आहे आणि तू पूर्ण कर म्हणून पुन्हा पुन्हा हनुमंताच्या पायावर पडू लागले. कांता व्हावा श्री रघुनंदना, म्हणून सांगते पती मरणा, अवश्य मन हनुमंते बोलना, कुशे फिरवण ते गोष्टी. आणि हनुमंताला म्हणली माझा नवरा राम झाला पाहिजे. हनुमान म्हणले तथास्तु. महाराज थोडा तरी विचार करावा की महागारी देव विकून टाकला हनुमंतानं. रामचंद्र प्रभूंचं ब्रीद कोणतं आहे? एक वचनी, एक बाणी आणि एक पत्नी. हे ब्रीद आहे रामचंद्र प्रभूंचं. रामचंद्र प्रभूंचं. आणि हे ब्रीद हनुमंताला माहिती नव्हतं का? विसरला होता का? मग भक्तानं चिंता करायची नाही. राम कार्य करण्यासाठी जे करावं लागेल. एखादा माणूस जर म्हणला महाराज आमची अशी अशी अडचण आहे हो, कामच होईना झालंय, देऊन टाका आशीर्वाद, काही फरक पडत नाही. तुम्ही हनुमंताची सेवा मनातून करतात ना, आशीर्वाद देऊन टाका. खरं करणं काम त्यांचं आहे. जिम्मेदारी कुणाची आहे? त्यांची आहे. रामाची 2 लग्न होत नसताना सुद्धा लग्न लावून देतो. महागारी शब्द दिला आणि हनुमान बिनधास्त आहेत. का? सत्य संकल्पाचा दाता नारायण. जो वर बसलेला आहे तो मोठा आहे, चिंता करणारा तो आहे, चिंतन करणं आपलं काम आहे. हनुमंतानं बिनधास्त शब्द देऊन टाकले. मग म्हणे गायके सत्य आहे रावण जो माझा कांता, त्याने तप केले अद्भुत तो वृत्तांत अवधारे. आणि म्हणू लागली हनुमंता सत्य सांगते, माझा नवरा खूप तपश्चर्या करत होता आणि त्यानं कशी तपश्चर्या केली ते सुद्धा सांगते. लोह कंटकी एक निष्ठा निर्वोनी अंगुष्ठा, तप केले अति उत्कृष्टा श्री नीलकंठ प्रीत्यार्थ. लोहाच्या काट्यावर त्या ठिकाणी अंगठा ठेवून तप केलं महाराज. आमच्या लोकांनी एकादशी करून होईना, एकादशीला 11 वेळेस फराळ करून सुद्धा रात्री झोप लागणार. हे बघा तप केलं पाहिजे बरं का. काहीही म्हटलं तप करायची गरज नाही, करावंच लागतं. तपाशिवाय महत्व नाही कशालाच. निष्ठा होय, किती जरी सुंदर पीठ असलं भज्याचं, ते तळल्याशिवाय खाता येईल का? भाकर भाजल्याशिवाय खाता येईल का? भाजी उकळल्याशिवाय खाता येईल का? तसं तुमचं ज्ञान तपानं तप्त झाल्याशिवाय ते परिणाम देत नाही. तप महत्वाचं आहे. आणि राक्षस तपात कठोर असतात ना, ते त्यांचं सगळं वेळेत करत असतात. राक्षस अतिशय क्रूर तप केलेलं आहे असं सांगतात. प्रसन्न होनी त्रिनयना, तेने दिदले वरदाना, रक्तबिंदू पडता जाना रावण जन्मावे. आणि भगवान शंकर प्रसन्न झाले, वरदान दिलं. रक्तबिंदू पडला की अहिरावण त्या माझ्या रक्तातून तयार होईल असं सांगतात. भ्रमराळी शिवकंदरी, तेची धावणी कसरी, पाताळ अमृत लवकरी, आणोनी रुद्री घालिते. भ्रमराळी शिवकंदरी आणि पाताळ अमृत लवकरी. खाली भ्रमर आहेत, भुंगे आहेत आणि ते पाताळातलं अमृत घेतात आणि वर आणून टाकतात. आता बरीच जण विज्ञानवादी कधी कधी म्हणतात थेंबापासून कुठं राक्षस तयार होतो का? विज्ञान आता पोहोचलंय तिथं. टिश्यू कल्चर नावाचा प्रकार असतो. वनस्पतीची एक शेल जर घेतली, पान घेतलं तरी त्याच्यापासून झाड तयार होतं, फूल जरी घेतलं तर त्याच्यापासून झाड तयार होतं वनस्पतीमध्ये. माणसामध्ये तसे प्रयोग सुरू आहेत ऑर्गन कल्चर म्हणून, पण ते अद्यापही पूर्णतः यशस्वी झालेले नाहीत. परंतु तोच प्रकार आहे ऑर्गन कल्चर नावाचा, तो प्रकार आहे.
रक्ताच्या थेंबापासून दुसरा राक्षस तयार होणं, आणि ते पाताळातून अमृत आणल्यामुळे होतं असं सांगितलेलं आहे चंद्रसेनेनं. तेने उठती आहे रावण, हे हनुमंता सत्य जाणा, सत्यन वदे माझे वदना, पुढील कारण करावे. आणि त्याच्यामुळं अहिरावण उठतायत असं हनुमंताला सांगितलं महाराज. आणि तिनं सांगितलं, हनुमंता हे बघ मी खोटं बोलत नाही, मी तुला जे सांगितलंय ते एकदम खरंय, काय करायचं ते तू ठरव. आयशे ऐकता हनुमंता, चंद्रसेने ते वंदिता, माझ ओळला श्रीरवणात, ऐशे डोलत निज प्रेमे. आनंदाने नाचू लागला महाराज हनुमान. काय रामचंद्र प्रभूंची कृपा आहे, साधी कृपा आहे का? बायकोकडून नवऱ्याचं मरण विचारण्याची डेअरिंग कशी केली असेल? नुसती डेअरिंग नाही महाराज, सक्सेस झालं ना. विचारलं, नाचूच लागले हनुमानजी. आज आनंद आहे, रणभूमीच्या ठिकाणी प्रभू विजयी होणार आणि त्यासाठी मला सेवा करण्याची संधी मिळाली, आनंद व्यक्त करतायत. करुणिया श्रीराम स्मरण, केले हनुमंताचे उड्डाण, वेगी पातला पाताळ भुवन, जेते स्थान अमृताचे. प्रभू रामचंद्र भगवान की जय अशा प्रकारची गर्जना केली. हनुमंतानं उड्डाण केलं, पाताळाच्या ठिकाणी जिथं अमृत आहे तिथं पोहोचले. सादरे पाय हनुमंता, तो भ्रमरी झाकिले अमृत, मने सतीचे वचन सत्य, वर्मनेचे तर सांगितले. सादर हनुमानजी बघू लागला तर भुंगे सगळे अमृताच्या कथा भोवती, एवढी होती. अमृताच्या भोवती सगळे भुंगेच भुंगे होते. हनुमानजी म्हणले, पतिव्रता खरं बोललीये असं सांगतात. त्या अमृत रुद्रा ते रक्षण, लोकपाळ ठेविले जाणा, येणे करुणी अंगवना, मारेले पूर्ण नेमेशे. आणि त्या अमृताचं रक्षण करण्यासाठी लोकपाळ म्हणजे आताच्या भाषेत लोक प्रशासन हो. बरेच जणांना वाटते लोकपाळ म्हणजे काय, तसं नाही, प्रशासन. जसं जिल्हा प्रशासन असतं, तालुका प्रशासन असतं. प्रशासनाचं काम काय, दुष्काळ पडला की टँकर पाठवणे, म्हणजे लोकांची सुविधा करून लोकांचं पालन करणे, याला लोकपाळ म्हणतात. मग त्या अमृताचं रक्षण करण्यासाठी काही अधिकारी ठेवले होते. हनुमंतानं दिले महाराज दणके देऊन त्या ठिकाणी मारले आणि अमृताचा हंडा त्या ठिकाणी घेतायत. वर बसलेल्या भुंग्यांचं काय करतात ऐका. पुढे येता वायुसुता, भ्रमर देखिले अमृत नेता, एका मार्गे एक पळत, थोरान्वे ताती वेगे. हनुमानजी आलेले बघितल्या बरोबर त्या ठिकाणी अमृत घेऊन भुंगे पळू लागले, एकामाग एक. आता बी ते लाकडात कोरायला बसलेले असले बाहेर निघतात बघा, एक. किंवा मधमाशा जशा बाहेर येतात तशा त्या अमृतावरून भुंगा एक बाहेर येऊ लागलेले बघितलेले आहेत. तेने क्षोभला हनुमंत, थापा हानोनी समस्त, अवघ्या करुणी प्राणांत, निर्जीवित पडिले. आणि हनुमंताला राग आला महाराज. कुणाचा? भुंग्याचा. भुंग्यांचा. आता कोणी म्हणेल भुंगे त्यांचं काम करत होते, कुणाचंही काम करू. रामाला अडचणीत आणणारं काम म्हणजे अधर्म, आणि अधर्माचा नायनाट म्हणजेच स्वधर्म. हनुमंतानं थापा मारल्या, त्या ठिकाणी चापटांनी भुंगे खाली पाडले आणि निर्जीव केले, जिवंत मारले असं सांगतात. कोणी उरले 5-7, ते पळाले भयभीत, मुख्य जो का भ्रमरणात, जाणवीत तयाशी. 4-5 उरले होते ते भिवून त्या ठिकाणी पळाले. आणि मुख्य जो भुंग्याचा मालक होता तो काय बोलतो ऐकूया. तो अति उग्र स्थूळ शरीरी, मेरू भ्रमर माळेवरी, गरुडाशी पडतकारी, आला सत्वरी धावोनी. मोठा भुंगा होता महाराज मालक, स्थूळ शरीरानं जाडचे जाड गरुडासारखा, तो हनुमंतावर धावत आलेला आहे. वज्रप्राय चंचू कठीणा, हानी हनुमंता धावोना, रे दोन्ही पक्ष धोरणा, पाडेला जान भूतळी. आणि मोठी चंचू होती त्याची, हनुमंताला मारायला सुरुवात केली. हनुमंतानं 2 पंख धरले भुंग्याचे आणि जमिनीवर आपटला. त्यावेळेस काय झालं? पाय देवने वृक्षाप्रती वृक्ष
पक्ष उपडिता दोन्ही हाती रो येऊने काकुलते म्हणे मारुती वाचवी. भुंग्यावर पाय देऊन पंख उपसण्याचा प्रयत्न केला की त्यानं म्हणला, हनुमंता आतापासूनच राम राम करायला सुरू करतो म्हणला, भजन करतो म्हणला, फक्त मारू नको, तुझ्या पाया पडतो, अशा प्रकारची विनंती भुंगा करतोय. तुझ्या उपकारा उत्तीर्णा मी कदा होईन जाणा, जेव्हा माझे करीशी स्मरण मी पावेन ते समयी. त्यानं सांगितलंय, हो का, तुम्ही म्हणताल त्यावेळेस कामाला येतो गडे, कधीतरी तुमच्या कामाला मी सुद्धा येईल. लहान असलो म्हणजे काय झालं, फक्त मला जिवंत सोडा, विनंती करू लागला. मनशील भ्रमरहीन दिना होशी उतराई कैशेना, तरी कीटक समुद्रा उत्तीर्णा झाले म्हणून ऐकी जे. हे बघ, तुला वाटेल तू मोठा मी छोटा, आणि बरीच वेळेस मोठ्या लोकांना वाटत असतं महाराज हे बारके याचं काय काम आहे, हे कधी आपल्याला कामाला येणार आहे. तसं नाही म्हणला, मी जरी हे असलो, एखादं कीटक असलो, भुंगा हा कीटक आहे बरं का. कीटक कशाला म्हणतात, ज्याला 6 पाय असतात, 3 ठिकाणी ज्याचं शरीर तुकड्या तुकड्यात असतं, 3 pairs of legs म्हणतात त्याला. असे ज्याचे असतात, 2 पंख ज्याला असतात, त्याला कीटक म्हणतात. मी कीटक आहे म्हणला, परंतु आम्ही समुद्राला सहकार्य केलेलं आहे म्हणला. म्हणजे हे बघा, रहीमन देखी बडे नको, लगुन दीजिए डार, जहां काम आवे सुई कहाँ करे तलवार. रहीमजींचा दोहा आहे. आता कपड्याचं बटन दाबायचंय, एक जण म्हणला, मी मोठा माणूस आहे, माझ्याकडे तलवार आहे. तलवारीनं कपड्याचं बटन लावता येत, तिथं सुईच लागते. तसं मोठ्याचं महत्त्व मोठ्या ठिकाणी, पण छोट्याचंही महत्त्व आहे. तसं माझी विनंती ऐका, माझा जीव घेऊ नका, मी तुमच्या कामाला नक्की येईल. आयशे ऐकोनी दिन वचना, कृपे कवळीला हनुमान, त्याशी भाके गोवन दिला सोडून भ्रमरेंद्र. हनुमंतानं सोडून दिलं म्हणले, पण तुला याद आहे की? ते म्हणलं, याद आहे मालक, बोलवताल त्यावेळेस येतो, हजर राहतो. आणि हे बघा, आपल्या पार्टीत आल्या सोडून द्यायला काय अडचण आहे. बरीच लोक म्हणतात वॉशिंग मशीनच झाले, काय फरक पडतो, जय श्रीराम म्हणाले ना. हा, राम सुद्धा रावणाला म्हणले होते, तू जर आमच्या पार्टीत आलास आणि भजन करू लागलास तर तुझी लंका तुला, काय अडचण. आणि पार्टी बदलल्यास सगळं माफच असतं बरं का. भोंग्याला त्या ठिकाणी माफ हनुमंतानं केलेलं आहे असं सांगताय. ते बैसोनी हनुमंत स्वेच्छा प्राचिले अमृत, येरेकडे श्री रुग्णात काय करीत ते ऐका. आणि त्या ठिकाणी हनुमानजी बसले. आता बसले तरी का मग कसं बसतील, सगळ्याच अमृताचा कुंभ त्या ठिकाणी पिऊन घेतला महाराज. आणि रामचंद्र प्रभूंचं चिंतन करतायत. प्रभू तिकडं काय करतात ऐका म्हणतायत.